दोन मित्र स्वतःच्या बिझनेस आयडियावरती प्रचंड विश्वास, परंतु फंडिंगचा पत्ता नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या घरामध्ये 3 बेड लावले आणि ते भाड्याने दिले लोकांना राहण्यासाठी. सकाळी उठून त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्गनाइज केला आणि आपल्या कंपनीचं नाव ठेवलं एअर बेड अँड ब्रेकफास्ट. हीच कंपनी मित्रांनो आज $100 बिलियन Airbnb झाली. एक कोल्ड्रिंक विकणारा साधा माणूस पहिल्या दिवशी जेव्हा कोल्ड्रिंक विकायला गेला तेव्हा फक्त 9 ग्लास कोल्ड्रिंक विकले, परंतु त्याला त्याच्या कोल्ड्रिंकच्या फॉर्म्युल्यावरती विश्वास होता आणि म्हणून तो चिकाटीने तेच करत राहिला. पुढे दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अकाउंटंटने तो कोल्ड्रिंकचा बिझनेस पुढे नेला. आज मित्रांनो तो कोका कोला ब्रँड म्हणून जगप्रसिद्ध आहे. इंटरनेटची बूम आल्यानंतर पुस्तकं विकण्यासाठी एकाने आपल्या गॅरेजमध्ये बिझनेस चालू केला आणि जेफ बेझोसने आज अमेझॉन मध्ये सुईपासून जगातली प्रत्येक गोष्ट सक्सेसफुली विकून रिटेल बिझनेसचा पाया घातला. मित्रांनो तिन्ही एक्झाम्पल मधून बघितलं तर एंटरप्रेन्योरशिप म्हणजे एक शब्द आहे रेझिलियन्स, पेशन्स, संयम. झटपट श्रीमंत व्हायचं आहे, झटपट काहीतरी करायचं आहे, मल्टीमिलियनर व्हायचं आहे, अशा पद्धतीने उद्योग करता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ग्राहकाशी संवाद साधून त्याला जे काय पाहिजे ते जर का तुम्ही देऊ शकलात तर या टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही हे सक्सेसचं शिखर गाठू शकता. हे लक्षात ठेवा.